नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता तिसरीचं ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा या प्रश्नपत्रिका संचमधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची स्पष्टीकरण. तर आतापर्यंत आपण 2009ची प्रश्नपत्रिका झालेली होती बघा. आज आपण घेणार आहोत 2010ची प्रश्नपत्रिका आणि त्यामधील गणित या विषयाचे स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. तर बघा, प्रश्नाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि काही तुमच्या शंका असतील तर कमेंट करायला देखील विसरू नका. चला तर बघा, 2010मधील गणित या विषयाचे आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे बघा, 40 ते 50 मधील मूळ संख्यांची बेरीज किती? कालच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजेच 2009 या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील सेम हा प्रश्न आलेला होता आणि सेम प्रश्न त्यांनी दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत टाकला. मी सोडवून दाखवलं होता बघा. 40 ते 50 मधील मूळ संख्यांची बेरीज म्हणजे काय करायचं होतं, 41 अधिक 43 अधिक 47 यांची बेरीज करायची होती. 7 3 10 आणि 1 11, हातच्याला 1, 4 त्रिकम 12 आणि 1 13, म्हणजे उत्तर किती येतं 131. 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, तो आपला बरोबर येणार आहे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या नाही? समसंख्या नाही म्हटले म्हणजे काय करायचं आहे बघा, एकक स्थानी कोणता अंक आहे पहिला शोधायचा. आता ह्या चारही ऑप्शनमध्ये 4 अंकी संख्या दिलेल्या आहेत. याच्यात बघितलं तर बघा, इथं 8 आहे. मग आपल्या समसंख्या कशा ओळखतो आपण? 0 2 4 6 8 ह्यापैकी कोणतीही संख्या एकक स्थानी असेल तर ती आपली समसंख्या असते. मग आता 8 आहे म्हटल्यानंतर ही सम झाली, 0 आहे म्हटल्यानंतर ही पण सम झाली, इथं 7 आहे आणि इथं 2 आहे, ही 2 आहे ती पण आपली समसंख्या असणार आहे. नाही विचारले ना, म्हणून आपली 7 हा अंक आपला विषम संख्येत मोडतो, म्हणून 5236 तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, 25302 या संख्येमधील 5 आणि 0 या अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार. आता 5 आणि 0 या अंकाचा स्थानिक किमतीचा, आता 5 कोणत्या स्थानी आहे बघू पहिला, एकक दशक शतक हजार, म्हणजे किती 1000 स्थानी, म्हणजेच 5ची स्थानिक किंमत किती आली आपली 5000. आणि 0 ह्या संख्ये, 0 कोणत्याही स्थानी असू दे पण त्याची किंमत काय असते, 0च असते. आता गुणाकार आहे, कोणत्याही संख्येला आपण 0ने जेव्हा गुणतो तेव्हा त्याचा गुणाकार हा 0च येतो. त्यामुळे काय होणार आहे, आपलं उत्तर 0 येणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं की 0 या संख्येनं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार हा आपला 0च येतो. चौथा आहे बघा, चौथी पदावली दिलेली आहे, 30/6 अधिक 5. तर अशा गणितात काय करायचं, 30/6 अधिक 5 आहे. जेव्हा पदावली दिलेली असते तेव्हा ते सुरुवातीला काय बघायचं, त्याच्यात जे कंचे भागू बेव, कंचे भागू बेव म्हणजे काय बघा, हे सूत्र आहे आपलं. कंचे भागू म्हणजे पहिला जर कंस असेल तर कंस सोडवायचा, त्याच्यानंतर भागाकार सोडवायचा, मग गुणाकार, मग बेरीज व वजाबाकी. अशा पद्धतीनं अशी पद्धतीची कोणतीही पदावली आली तर सुरुवातीला कंस असेल तर कंस सोडवायचा. आता आपल्या या गणितात कंस नाहीच आहे, भागाकार गुणाकार बेरीज व वजाबाकी. आता म्हणजे ह्या पदावलीमध्ये जे चिन्ह सुरुवातीला आहे किंवा सुरुवातीला म्हणता येणार नाही, कोणतेही चिन्ह असू दे पण त्या पदावलीमध्ये भागाकार पहिला करावा लागेल. मग कसा करणार बघा, 30/6 म्हणजे किती, आपण नेहमीप्रमाणे असा भागाकार करतो बघा, 30/6, 6 1 6, 6 5 30, बाकी 0 आली, म्हणजे भागाकार किती आला आपला 5. म्हणून 5 अधिक 5 हे पुढचे 5 आपण लिहून घेतलेले आहे. किती झाले बघा, 5 अधिक 5 10. तर 10 उत्तर आलेले आहे, पण 10 उत्तर आहे का बघा, संख्यांमध्ये 10 नाही आहे. का नाही आहे, कारण तिथं रोमन संख्यांचे ऑप्शन दिलेले आहेत. आता फी म्हणजे 5, फी ट्रिपल आय म्हणजे 8, एक्स म्हणजे 10 आणि एक्स डबल आय म्हणजे काय 12 झालं. आपलं उत्तर 10 आलं आहे, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, अ टोपलीत 62 आंबे आहेत, ब या टोपलीत 91 आंबे आहेत आणि क या टोपलीत 71 आंबे आहेत. तर तिघांच्या टोपलीतील आंब्यांची एकूण संख्या म्हटले आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. ती देखील उभ्या पद्धतीने, म्हणजे उभी पद्धत आपण मांडणी करणार आहोत. 62 91 आणि 71, 62 91 आणि 71 यांची बेरीज 2 2 4 झाले, 9 आणि 6 15 आणि 7, 9 आणि 6 15 आणि 7 किती झाले बघा 22, 224. 224 कुठे आहे बघा, चौथा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे.
6वा प्रश्न आहे, जर कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर उत्तर काय येईल? ह्या वरच्या गुणाकारच्या गणितामध्येच तुम्हाला सांगितलं होते की कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर आपलं उत्तर काय येतं? शून्यच येतं. आता 7वं गणित आहे 81/9. या पद्धतीने मांडणी करायची विद्यार्थ्यांनो. 81/9 काय उत्तर येणार आहे आपलं? 99 म्हणजे 9 गुणलं तर भागाकार हा 9चाच येतो. पुढचा बघू. 8वा प्रश्न आहे बघा, 36/48चे अतिसंक्षिप्त रूप कोणते विचारले? 36/48. आता अतिसंक्षिप्त मागच्या प्रश्नपत्रिकेत देखील असा प्रश्न आला होता बघा. जेव्हा अतिसंक्षिप्त म्हणतात तेव्हा पहिला काय शोधायचं? अतिसंक्षिप्त म्हणजे सगळ्यात लहान. तर सर्वात लहान इथं कुठं दिसते बघा? 12/16, 3/4 आणि 6/8. आता ह्याच्यापेक्षा हा लहान आहे, ह्याच्यापेक्षा देखील हा लहान आहे, यापैकी नाही हा असू शकत नाही. तर 3/4 आपण बघायचं आहे. 36/48. 36/48. आता ह्या संख्येला काय करायचं आहे? अपूर्णांक कोणता आला आहे आपला सगळ्यात लहान? 3/4. तो पहिला लिहून घ्यायचा. आता ह्या संख्येला एकच संख्येने भाग घालवायचा आहे. 3/4 म्हणजे ह्याच्या पुढची जी संख्या असणार आहे ती आपली एकच असणार आहे. आता 12×3=36 होऊ शकते बघा, आणि 12×4=48. म्हणजे ह्या एकाच संख्येनं आपण ह्या दोन्ही संख्येना भाग घालवला, आणि ह्या दोन्ही संख्येना भाग घालवला ही संख्या गेली, राहतोय आपला अपूर्णांक फक्त 3/4. म्हणजे कोणता अपूर्णांक आपला बरोबर असणार आहे? 2 नंबरचा. आता 9वा प्रश्न आहे बघा, 981, 692, 359, 784 आणि 982 या संख्या उतरत्या क्रमाने लिहा आणि शेवटी येणारी संख्या कोणती म्हटले. असाच प्रश्न होता आपल्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत बघा. आता या संख्या उतरत्या क्रमाने म्हणजे सुरुवातीला कोणती संख्या लिहायची बरं आपण? सुरुवातीला आपण मोठी संख्या लिहितो. आता मोठी यातली कोणती आहे बघा, पहिला संख्या पहिला लिहून घेऊया आपण. पहिला येणार 982, 981. पहिला कोणती? 982, मग 981. त्याच्यानंतर कोणती येते बघा? 784 येणार, आणि मग 692. 784, 692, आणखी शेवटी राहते आपली 359. मग आता आपण उतरत्या क्रमाने लिहून घेतली. आता आपल्याला विचारलं काय? शेवटी येणारी संख्या. शेवटी येणारी संख्या कोणती आली बघा? 359 आली. म्हणजे काय असणार आहे ऑप्शन आपला? 1 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 10वा प्रश्न आहे, एका बाटलीत 80 मिलीलिटर तेल बसते, अशा 9 बाटल्या भरण्यासाठी किती तेल लागेल? 9 बाटल्या भरायचं आहे. एकाची किंमत देऊन जास्तची किंमत काढताना आपण काय करतो? गुणाकार. आता 80 × 9 केले तर आपलं 8×9=72, आणि वरची ही 0. आता मिलीलिटर विचारले म्हणून उत्तर देखील मिलीलिटरमध्येच शोधायचं. आता 8×9=72 म्हणजे 720 झाले. 720 मिली म्हणजे हे चौथा ऑप्शन आपला आहे तो आपला बरोबर येणार आहे बघा. पुढचा प्रश्न बघू. 11वा आहे बघा, खालीलपैकी 4 तास 20 मिनिटांबरोबर आहे. कोण 4 तास 20 मिनिटांबरोबर आहे म्हटले? सोपा आहे प्रश्न, काही अवघड नाही बघा. 4 तास 20 मिनिटं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? पहिला आपण ह्याचं मिनिटांचं तासात रूपांतर करून बघू किंवा सेकंदात करून बघू. तर 4 तास म्हणजे किती बघा? 4 तास म्हणजे 1 तास बरोबर किती असतं? 60 मिनिट असतं. 1 तास बरोबर आपलं 60 मिनिट असतं. मग 4 तासाचे किती येणार? 4 × 60 करायचे. 6×24, 240 सेकंद झाले. आणि पुढचे हे आपले जे आहेत ते 20 मिनिट आहेत. तर मिनिटांबरोबर म्हटले म्हणून मी पहिला ह्या 4 तासांचं मिनिटांमध्ये विचारले म्हणून 4 तासांचं मी मिनिटात रूपांतर केलं. म्हणजे 4 × 60 केलं, 240 आलं. आणखी हे 20 आपले दुसरे मिनिट आहेत ती. म्हणजे एकूण किती झाले? 260 मिनिट आपलं उत्तर यायला पाहिजे. 260 मिनिट आहे का बघा? पहिलाच ऑप्शन आहे 260 मिनिट. 12वा प्रश्न आहे बघा, दिलेल्या आकृतीची परिमिती किती? परिमिती काढायची आहे. आकृती इथं दिले बघा. त्रिकोण आहे 16, 30 आणि 24 सेमी. तिन्ही बाजूंची आपल्याला परिमिती दिलेली आहे. अशा वेळेस काय करायचं? त्रिकोण आहे आणि तिन्ही बाजूंची बेरीज संख्या आपली काय ते मापं दिलेले आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं? बेरीज करायची आहे. 16, 24 आणि 30. 16, 24 आणि 30 उभ्या मांडणीनेच करायची आहे बघा. 6 आणि 4 10, 1 3 4 आणि 2 6 आणि 1 7 म्हणजे 70 सेमी असणार आहे. 70 सेमी 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 13वा प्रश्न आहे बघा, अ बरोबर 12 आणि ब बरोबर 9 असेल तर अ चा वर्ग वजा ब चा वर्ग बरोबर किती? सोपं आहे, काही अवघड नाही. दोन्ही अ आणि ब ची ह्या किंमत दिलेली आहे. अ चा वर्ग आणि ब चा वर्ग. अ चा वर्ग म्हणजे अ ची किंमत किती आहे बघा? 12. 12चा वर्ग करायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे? 12चा वर्ग. 12चा वर्ग अधिक काय करायचं आहे? 9चा वर्ग.
अधिक आहे का वजा आहे का? वजा आहे, सॉरी वजा आहे. मग 12चा वर्ग आपला किती आहे? वर्गपाठ असणे गरजेचे आहे 144. 9चा वर्ग किती आहे? 81. परत बेरीज केली बघा मी. आता 144मधून आपल्याला 81 वजा करायचे आहेत. आता उभ्या मांडणीनं करू, असं गणित चुकू शकतं. 4मधून 1 गेले, राहिले किती? 3 राहतात. परत ह्या 4मधून 8 घालवण्यापेक्षा आपण 14मधून डायरेक्ट 8 घालवूया. 14मधून 8 गेले, राहिले 4 आणि 2 6, 63. उत्तर काय आलेलं आहे आपलं? 63. 63 कुठं आहे बघा? आहे बघा इथं 2 नंबरचा ऑप्शन. लक्षात आलं का? जी किंमत दिलेली आहे ती किंमत आपण 12 आणि इथं वजा 9 करायचं आणि 12चा वर्ग आणि 9चा वर्ग. वर्गपाठ करून ठेवा, उत्तर अजिबात चुकणार नाही तुमचं. 14वा प्रश्न आहे, 57 नंतर येणारी 15वी विषम संख्या. आता विषम संख्या मी मगाशीच सांगितलं काय असतं एकक स्थानी? 1 3 5 7 9 ह्या आपल्या विषम संख्या असणार आहेत, एकक स्थानी असणार आहे. आता 57 नंतर म्हटले म्हणून आपण काय करायचं? लिहून घ्यायचं. पहिला 15वी काढायला सांगितलं ना. 57 नंतर येते कोणती बघा? 59. त्याच्यानंतर 61, 63, परत 65, 67. 15वी काढायचे, खूप संख्या लावाव्या लागतील. 67 नंतर 69, 71, 73, 75, 77, परत 77 नंतर 79, 81. किती झाल्या बघू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि ही झाली आपली 15वी समसंख्या. 57 नंतर म्हटले म्हणून 57 नंतरची येणारी 59, 61, 63, 65, 67. अशा पद्धतीने मी संख्या लिहून घेतल्या. 15 संख्या 15वी संख्या येईपर्यंत. मग 15वी संख्या आपली आलेली आहे 87. कुठं आहे बघा? तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 15वा आहे 24,368. या संख्येतील 4 व 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. 4 व 6, 4 कोणत्या स्थानी आहे बघा? एकक, दशक, शतक, हजार आणि 6 आहे दशक स्थानी. आता 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणजे वजाबाकी करावी लागेल. मग 4ची स्थानिक किंमत हजार स्थानी आहे म्हणून 4000 वजा काय करणार आहे आपण? 6 हे आपलं आहे दशक स्थानी. मग त्याचं काय होणार? 6ची स्थानिक किंमत आपली 60 येणार. मग यांचा फरक काढायचा आहे म्हणून आपण काय करणार आहोत? वजाबाकी. 0 0 बघा, 10मधून 6 गेले, राहिले किती? 4. हाच्याला 1, परत ह्या 10मधून 1 गेला, राहिले 9. हाच्याला 1, परत 4मधून 1 गेले, राहिले 3. 3940. 3940 तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 16वा प्रश्न आहे बघा, CLX ही संख्या अंकात लिहा म्हटले. CLX कुठं आहे बघा? सीला काय म्हणतो आपण? सीला आपण 100 म्हणतो. आता इथं ऑप्शनमध्ये दिले बघा, सीला 100 म्हणतो, एलला 50 म्हणतो आणि एक्सला 10 म्हणतो. पण अशा या पद्धतीने आपल्याला संख्या अंकात लिहायची नाही. सीची किंमत किती आहे? सी बरोबर आपण काय म्हटलं? 100 आणि आपलं एल बरोबर 50 असतं आणि एक्स बरोबर काय आहे आपलं? 10 आहे. यांची बेरीज करायची आहे 160. उत्तर आपलं येणार आहे 160. चौथा ऑप्शन आहे बघा तो आपला बरोबर येणार आहे. परत 17वा बघा, वजाबाकी करायची आहे. 7684 वजा 3987. उभ्या मांडणीनंच करायची आहे आपल्याला वजाबाकी. पण बघा 7684 वजा 3987. अशा पद्धतीनेच तुम्ही उभी मांडणी करत जा म्हणजे उत्तर अजिबात चुकत नाही. आता ह्या 14मधून 7 घालवायचे, 7 राहिले, हातच्याला 1. परत ह्या 18मधून काय करायचं आपल्याला? 8मधून 9 जात नाही म्हणून 8ला आपण 18 समजतो. 18मधून 9 गेले, राहिले 9. परत हातच्या 1 आला. परत ह्या 16मधून काय करायचं आहे आपल्याला? 10 घालवायचे, राहिले 6. परत हातच्याला 1, 7मधून 4 गेले, राहिले 3. 36 97. 36 97 कुठे आहे बघा? 36 97 तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. या पद्धतीनं वजाबाकी देखील आपण काय करायचे? उभ्या मांडणीनेच करायचे. 18वा प्रश्न आहे, 22 गुणिले 16 यांचा गुणाकार किती? तुम्हाला 20पर्यंत टेबल पाठ असणे गरजेचं आहे बघा. तर 22 गुणिले 16 करायचं. 16 दुनी 32, हाच्याला 3. 16 दुनी 32 आणि 3 किती झाले? 35. 352. पहिलाच ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे बघा. 19वा आहे बघा, खालीलपैकी कोणता पूर्णांक अंशाधिक नाही ते सांगा म्हणले. अंशाधिक म्हटले म्हणून काय करायचं? अंश त्याचा मोठा नसणार आहे. तर इथं बघा 101
आणि वरती 97 आहे. अंश मोठा आहे का? अंशाधिक नाही म्हटले, म्हणजे हा पहिलाच ऑप्शन आहे. तरी देखील पुढचे ऑप्शन बघू. तर इथे 101/93 म्हटलं तर हा अंश मोठा आहे, छेद लहान आहे. 201/105, 105 लहान आहे, अंश मोठा आहे. 93/79, 93 अंश मोठा आहे, छेद लहान आहे. म्हणजे पहिल्याच ऑप्शनमध्ये आपला आहे 97 अंश हा लहान आहे आणि छेद मोठा आहे, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर. 20वा आहे बघा प्रश्न. खालीलपैकी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती म्हटले. तर मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे आपल्याला. बघू आता आपण हजार स्थानचा अंक बघायचा. 4 अंकी संख्या असल्यामुळे तर 6 आहे, 9 आहे, 9 आहे, 7 आहे. म्हणजे हे एलिमिनेट पद्धतीने बघितलं तर 6 आणि 7 हा 2 ऑप्शन गेले आपले. तर इथं 9 आहे, म्हणजे ह्या दोन्हीमधली एक मोठी संख्या काढायची आहे. इथं 801 आहे, इथं 904 आहे. म्हणजे सगळ्यात मोठी कोणती संख्या असणार आहे? 3 नंबरची. अशा पद्धतीने तुम्ही संख्या शोधू शकता. 21वा प्रश्न आहे बघा. 30 वस्तू म्हणजे किती डझन? 30 वस्तू म्हणजे किती डझन? आता कसं काढायचं? पहिला 1 डझन बरोबर किती असतं बरं? 1 डझन बरोबर आपल्या 12 वस्तू असतं. मग आपल्याला 30 वस्तूपर्यंत काढायचं आहे. मग 12 दुनी केलं तर आपल्याला किती मिळतात? 24 वस्तू. म्हणजे ह्या झाल्या किती? 24 वस्तू ह्या आपल्या काय असणार आहेत? 2 डझन असणार आहेत. राहिल्या किती बरं? ह्यातल्या 30 वस्तू आहेत ना, मग 6 वस्तू ह्या आपल्या राहिलेल्या असणार आहेत. 6 वस्तू राहिलेल्या आहेत. मग 6 वस्तू म्हणजे किती बाळांन झालं? ते झालं आपलं अर्धा डझन. म्हणजे ते किती झालं? अर्धा डझन. 6 दुनी 12, 12ची निमपट 6, म्हणजे 6 हे अर्धा डझन, 3 हे पाव डझन आणि 9 हे पाऊण डझन असतं आणि 12 म्हणजे 1 डझन. आलं लक्षात? म्हणून कसं काढलं बघा मी. 12 दुनी 24, आपल्याला 2 डझनाच्या वस्तू मिळाल्या, राहिलेले 6, म्हणजे 2 डझन आणि हे राहिलेले आपले अर्धा डझन. कुठं उत्तर आहे बघा? 2 आणि अर्धा डझन. चौथा ऑप्शन आहे, तो उत्तर आपलं बरोबर असणार आहे. खूप सोपं असतं बघा, फक्त आपण स्टेप बाय स्टेप सोडवत जायचं आहे. पुढची बघा 22वा. एका चौरसाची परिमिती 120 सेमी असेल त्या चौरसाच्या बाजूची लांबी किती? तर चौरसाची परिमिती दिली, बाजूची लांबी काढायची. ह्याच्या अगोदर प्रश्न कसे असायचे? चौरसाची बाजू द्यायची, परिमिती काढायला लागायची. तेव्हा आपण काय करायचो? परिमितीचं सूत्र वापरायचो, 4 गुणिले बाजू. आता त्या पद्धतीनेच आपण करायचं आहे बघा. आता चौरसाची परिमिती बरोबर काय आहे आपलं सूत्र ते मांडून घ्यायचं. सूत्रानुसारच जायचं आहे आपल्याला बघा. आता परिमिती दिली आहे आपल्याला 120 बरोबर 4 गुणिले बाजू आहे. आपल्याला बाजू काढायची आहे ना, बाजू काढायची म्हणून आपण काय करणार? ही बाजू इकडे घेणार. कोणती? ही बाजू आपण इकडे घ्यायची. हे 120 भागिले आपण 4 करायचं. 4 एके 4, 4 त्रिकम 12 आणि हे 30. म्हणजे उत्तर किती आलेले आहे आपलं? बाजू 30 सेमी असणार आहे. एका चौरसाची बाजू आपल्या एका बाजूची किंमत 30 सेमी. 30 सेमी ऑप्शन नाही म्हणून आपण चौथा ऑप्शन यापैकी नाही असं म्हणणार आहोत. 23वा प्रश्न आहे बघा. 841 ही संख्या खालीलपैकी कोणाचा वर्ग आहे? आता 41 म्हटलं तर बघा डायरेक्ट काय करायचं? 31 गुणिले 31 केलं तर बघा 31 एके 31 होऊ शकतं. 31 एके 31, 31चा वर्ग करून बघायचा आपण. 31 गुणिले 31, 31 एके 31, 3 गेला हातच्या. 31 त्रिक करायचं. 31 त्रिक 93 अधिक 3 96, म्हणजे 961 येतोय. पण आपला किती आहे? 841 आहे. आता 7 म्हटलं तर बघा 27 गुणिले 27 केलं तर 7 7 49 येतं. म्हणजे 9 एकक स्थानी आहे. हा वर्ग असू शकत नाही. 30 हा पण असू शकत नाही. 29 करून बघूया. 29 गुणिले 29. आता 29 90 करायचं आहे. 29 90 बघा, 9 9 81 8, 9 दुनी 18 आणि 8 26 झाले. आता 26 मधला 1 आपण हा इथं घेतला, 26 हातच्या आला आपला. 29 दुनी 9 दुनी 18 हातच्या 1, 2 2 4 आणि 1 5, 58 अधिक आपल्याला 26 करायचं आहे. 8 आणि 6 बघा, 8 आणि 6 14 हातच्या आला 1, 5 आणि 2 7 आणि 3 8 8, म्हणजे 841. 841 उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे तिसरा ऑप्शन आपला 29चा वर्ग हे असणार आहे. 24वा बघा. खालील संख्या मालिकेतील गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे. आता बघा 12 45 49 16 29 50 52 आणि 35 27. तर ह्या संख्या जर बघितल्या आपण तर 12 बघा टेबलमध्ये आहे. 45 5 9 45 3 चौक 12 7 7 49 4 चौक 16. 29 कुठल्या टेबलमध्ये आहे का बघा? नाही संख्या. 50 5 10 50 42 7 सक्कम 42 7 5 35 3 9 27. फक्त 29 संख्या ही काय आहे आपली गटात बसत नाही, ती मूळ संख्या आहे. म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 25वा बघा प्रश्न.
4768 या संख्येतील 7 या अंकाची दर्शनी किंमत. 7 हे कोणत्या स्थानी आहे बघा, एकक, दशक, शतक स्थानी आहे. मग 7 या अंकाची दर्शनी किंमत काढायला सांगितली. दर्शनी किंमत ही कोणत्याही संख्येची काढायला सांगितली तर काय असते, आपली आहे तीच संख्या असते. म्हणून 7 या अंकाची दर्शनी किंमत ही आपली 7च असणार आहे. पहिलाच ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. स्थानिक आणि दर्शनी व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे उत्तर आपलं चुकणार नाही. पुढे बघा 26वा प्रश्न आहे, बेरजेचा आहे बघा. 5782 अधिक 3964 कसं करायचं आहे आपण आता इथल्या इथं मान्य करते बघा मी. 8 4 12 4 आणि 2 6, परत 8 आणि 6 14, 14 हातच्या 1 आला, 7 आणि 9, 9 आणि हातच्या 1 10 झाला, 17, 17 म्हणजे कुठं आहे बघा 17, हां 7 आलं, परत 6 4 आणि 7 आले म्हणजे हे 2 ऑप्शन गेले. आता ह्या दोन्हींचाच फक्त विचार करायचा आहे. 7 आले, 17 आले, हातच्या आला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9 म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. मी असं तोंडी करते म्हणून तुम्ही करू नका, उभ्या मांडणीनं करत जावं बघा म्हणजे तुमचं गणित हे चुकत नाही. 27वा बघा प्रश्न आहे, जर 1 डझन केळीची किंमत 24 रुपये असेल तर 4 डझन केळीची किंमत किती. 1 डझनाची दिले आणि 4 डझनाची काढायची आहे. काय करायचं आहे आपल्याला, 24 चोक करायचं होतं. 24 चोक 4 चोक 16, हातच्या आला 1, 4 2 8 आणि 1 9, 96 आलं उत्तर. 96 कुठे आहे बघा, 96 रुपये 2 नंबरचा ऑप्शन. आता 28वा प्रश्न आहे, 20/32 आपण पुढं दिलेलं आहे. चौकट छेद 8 असेल तर चौकट बरोबर किती, म्हणजे ह्या चौकटीतली किंमत आपल्याला काढायची आहे. आता 8 इथं दिले म्हणजे याच्यानुसार आपण गणित सोडवू शकतो. कसं ते बघा. आता 20 काय आहे आपलं 32 आहे. पुढं आपल्याला 8 दिले, इथली संख्या काढायची आहे म्हणजे काय बघा, ह्या 8ने ह्या संख्येला भाग जातो का, किंवा 8च्या टेबलमध्ये ही संख्या आहे का बघा, तर आहे. 8 चोक 32 म्हणजे मी काय केलं, इथं 8 चोक 32 केलं. म्हणजेच काय, आता ह्या संख्येला देखील ह्या दोन्ही संख्येपैकी एकानं भाग गेला पाहिजे. म्हणजे आता इथं बघितलं तर बघा 4 5 20 होतं म्हणजे मी 4 ही संख्या एकच वापरली. लक्षात आलं का बघा. 4 8 32 आणि 4 5 20. तसं जर आपल्याला अतिसंक्षिप्त रूप काढायचं असेल तर आपलं हे असं 5/8 हे उत्तर येऊ शकतं. आपल्याला फक्त चौकटीतली संख्या काढायची होती. मग 8 संख्या दिली होती ना, मग 8नं आपण काय केलं, ह्या संख्येला टेबलमध्ये आहे का शोधला आणि त्याला भाग घालवला म्हणजे गुणाकार केला. 8 × 4 8 चोक 32 आणि 8नंच जर ह्याला गुणायला केलं तर 8च्या टेबलमध्ये 20 ही संख्या नाही आहे म्हणून आपण 4 × 5 केलं म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, 4 ही संख्या 1 नंबरचा ऑप्शनमध्ये आहे बघा ते, तो ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 29वा प्रश्न आहे, 4.25 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आता हे गणित बघा कसं सोडवायचं, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. 4.25 मीटर म्हटले, 4.25 म्हणजेच काय झालं, स्टेप कशी सोडायची बघा. 4.25 म्हणजे काय, 4 व पाव, 4 अधिक पाव हे झालं आपलं स्टेप पहिली. 4.25 म्हणजे 4 अधिक पाव. तर 4 अधिक पाव म्हणजे किती, 4 मीटर आणि पाव मीटर म्हणजे किती असणार आहे, मीटर म्हणजे 100, 100चा पाव भाग 25, 25 सेमी असणार आहे हे आपलं आणि हे 4 मीटर असणार आहे. आता ह्यांची बेरीज करू बघा. 4 मीटर बरोबर किती असतं, 1 मीटर बरोबर 100 सेमी, मग 4 मीटर बरोबर 400 सेमी अधिक आपलं हे 25 सेमी. उत्तर काय येणार, 425 सेमी उत्तर येणार. आलं का लक्षात बघा. 4.25 बरोबर आपण काय केलं, पहिला 4 अधिक पाव. 4.25 म्हणजे 4 व पाव, पाव म्हणजे 25 सेमी काढलं. 4 मीटरची किंमत 400 आणि अधिक 25 425 सेमी. कुठं आहे बघा 425, 4 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर आपला असणार आहे. 30वा प्रश्न आहे, एका आयताची लांबी 24 सेमी आणि रुंदी 20 सेमी असेल तर आयताची परिमिती किती. आता आयताची लांबी दिली आणि रुंदी दिली. परिमिती, आयताची परिमितीचं सूत्र काय आहे बघा, आयताची परिमिती बरोबर 2 × लांबी अधिक रुंदी असते. या पद्धतीने सोडवायचे. आता लांबी आणि रुंदी किती दिले, 24 आणि 20 दिले म्हणजेच काय 2 × 24 अधिक 20 असणार आहे. नाही झाले किती बघा, 2 2 4 44 आणि हे 2 × 44 बरोबर किती असणार आहे, 88 सेमी असणार आहे आपली उत्तर. आयताची परिमिती बरोबर 88 सेमी 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. आता 31वा प्रश्न आहे बघा, जर प बरोबर 21 आणि ब बरोबर 8 असेल तर प वजा बचा वर्ग किती, प वजा बचा वर्ग.
आता पाठीमागे एक प्रश्न होता बघा, पचा वर्ग अधिक वजा बचा वर्ग असं काहीतरी होतं, अ आणि ब होतं. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, प वजा बचा वर्ग. बघा 21 पची किंमत आहे 21. मग आपण डायरेक्ट सोडू बघा, प वजा बचा वर्ग म्हटले, मग 21 वजा 8 आहे, ह्या दोन्हींचा वर्ग काढायचा आहे. 21 वजा 8 बरोबर किती, 21 वजा 8, 21मधून 8 गेले राहतात किती बघा, तर 7 गेले 13 राहतात, म्हणजे 13चा वर्ग करायचा आहे आपल्याला. 13चा वर्ग किती असतो, 169. वर्गपाठ असायला पाहिजेत, 169 आहे बघा, दुसरा ऑप्शन आहे तो काढायचा आहे आपल्याला. किंमत दिलेली असते, ती किंमत फक्त इथं घालायची, वजाबाकी करायची आणि आलेल्या उत्तराचा वर्ग करायचा आहे. 32वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्या मालिकेत किती मूळ संख्या आहेत. मूळ संख्या तुम्हाला माहीत असायला पाहिजेत, एक 50पर्यंत तरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा 23, 1, 29 आहे, परत 37 आहे, 39, 13 तर 39 ही नाही टेबलमध्ये आहे, 19 आहे, 27, 45 ह्या सगळ्या आपल्या टेबलमधल्या आहेत. मग 23, 1, 29, परत 37, परत 19, बघा 4च आहेत संख्या, म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 33वा आहे, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, 999, आणि 4 अंकी काय म्हटलं आहे, 3 अंकी मोठ्यात मोठी 999 आणि 4 अंकी लहानात लहान. 4 अंकी लहानात लहान संख्या काय असणार आहे आपली, 1000 असणार आहे, 4 अंकी लहानात लहान. आता यांची बेरीज करायला सांगितले, 1999, बेरीज करायला सांगितले म्हणून 1999, दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 32 वजा 14 अधिक 7. आता इथं पण बघितलं तर आपण काय करायचं, कंचे भागू बेवा मी मगाशीच सांगितलं त्या पद्धतीनं गणित सोडवायचं आहे. कसं बघा, 32 वजा 14 अधिक 7. आता उत्तर काढलं तर बघा, 14 अधिक 7 किती होतं, 21 होतं, म्हणजे 32मधून 21 गेले राहतात किती. पहिला आपण बेरीज करणार, कंचे भागू बेव, बे म्हणजे पहिला बेरीज आणि मग वजाबाकी. 14 अधिक 7 21 येतं, म्हणजे 32मधून 21 गेले तर राहतात आपले 9 आणि हे 2 11. 11ला आपण रोमन संख्येत काय म्हणणार, 11ची फोड केली तर 10 अधिक 1 होतं, म्हणजे 10 अधिक 1 म्हणजे x आणि x. आता अशा वेळेस बघा, हां इथं गणित बघू आपण, मी 2 पद्धतीनं सोडून बघते, मला जरा असं कन्फ्यूज वाटते बघा. आता ह्या पद्धतीने बघितलं तर माझं हे 21, 32 वजा 21, 9 आणि 2 11. 11ला आपण काय म्हणतो, x आय म्हणतो, x आणि आय म्हणतो. मग x हा ऑप्शन नाही म्हणून आपण दुसऱ्या पद्धतीने सोडून बघायचं गणित. हे 32 वजा 14, 32मधून 14 घालवले तर ते 6 राहतात, 6 2 8 18, म्हणजे 18 अधिक 7 केलं, पहिला मी वजाबाकी करून घेतली बघा. आता परत 18 अधिक 7 केलं तर किती उत्तर येते बघा, 18 आणि 2 20 आणि 5 25. तर 25ला आपण रोमन संख्येत काढायचं झालं तर बघा, 20 अधिक 5 केलं तर उत्तर काय येणार, डबल एक्स आणि व्ही येणार, डबल एक्स व्ही. 20चं डबल एक्स आणि व्हीचं 5, म्हणजे डबल एक्स व्ही आहे बघा याच्यात उत्तर. म्हणजे काही वेळा असं पण करावं लागतं की पहिला वजाबाकी करावी लागते, आणि सूत्रानुसार बघितले तर पहिला बेरीज आणि वजाबाकी करून बघितलं तरी चालतं. उत्तर असेल तर ते बरोबर द्यायचं, नसेल तर आता ह्याच्यात ऑप्शनच आला नाही एक्स आयचा, म्हणून मी काय केलं, पहिला वजाबाकी करून बघितली आणि मग त्यांची बेरीज केली. 35वा प्रश्न बघू, शाळेत एकूण 9254 विद्यार्थी आहेत, यावर्षी 1254 विद्यार्थी शाळा सोडून गेले, तर शाळेत आता एकूण विद्यार्थी किती विचारलेत. शाळेत एकूण विद्यार्थी काढायचे आहेत. काय करायचं आहे, सोडून गेलेत ना, मग आपण काय करायचं, वजाबाकी करायची. 9254 म्हटले, 9254 वजा काय आहे, सोडून किती गेलेत, 1254 गेलेत, मग 0 0 0 8000 राहिले. 1254 गेले म्हणजे राहिले 8000, पहिलाच ऑप्शन आहे. 36वा बघा, 711चा सममूल्य अपूर्णांक असा काढा की ज्याचा अंश 35 असेल. मग अशीच गणित सांगितलं त्या पद्धतीनं 711चा सममूल्य अपूर्णांक काढायचा, अंश 35 दिला आहे, म्हणजेच काय केलं इथं 7 गुणिले 5 केले. मग खाली पण काय करावं लागेल बघा, खाली पण 7, आता इथं 7 संख्या आहे, 5 न गुणले, मग खाली पण काय करायचं आहे, 11 गुणिले 5 करायचं आहे. किती येणार, 11 गुणिले 5 55 येणार. खालची संख्या आली का बघा,
काय करायचं आहे, 35 अंश दिलेलं आहे. मग कशानं गुणलं मी, 7 गुणिले 5 केलं. 7 गुणिले 5 35 आलं. म्हणून मी इथं काय केलं, 11 गुणिले 5 म्हणजे एकच संख्या आपली काय झाली, एकाच संख्येनं गुणल्यासारखं होतं. मग कुठं आहे बघा 55 उत्तर, 35/55 इथं आहे बघा आपलं. 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 37वा प्रश्न आहे बघा, या संख्या चढत्या क्रमाने लिहून मध्यभागी येणारी संख्या लिहायची. चढत्या क्रमाने म्हणजे पहिला काय करायचे आपण, मोठ्यात मोठी संख्या लिहायची आहे बघा. आता इथं संख्या लिहित बसत नाही, मी सांगते बघा. चढत्या क्रमाने पहिला लहान संख्या लिहावी लागेल. लहान म्हणजे आता ह्याच्यात बघा ही पहिला येणार, एक स्थान 1000 स्थानच्या संख्या बघायच्या, 2, 2, 1, 5 आणि 4. मग ही 1 नंबर येणार. 2 नंबरला बघा ह्याच्यातली ही 2 नंबरला येणार आणि ही 3 नंबरला येणार, ही 4 आणि 5. मग 3 नंबरला येणारी संख्या आपली काय असते, मध्यभागी येणारी असते. म्हणजे इकडं 2 इकडे 2 आणि 3 नंबरची मध्यभागी, म्हणजे 2461 कुठं आहे बघा, 4 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 38वा प्रश्न आहे, 3 मिनिट 30 सेकंद बरोबर किती सेकंद विचारले. 3 मिनिटांचे किती, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग 3 मिनिटांचे सायंत्रिक 18, 60 गुणिले 3 करायचं, सायंत्रिक 18, 180 मिनिट अधिक 30 मिनिट करायचे. तर लिहून देते बघा मी, 3 मिनिट 30 सेकंद काढायचे. मग इथं काय करायचं मी, 60 गुणिले 3 आणि हे अधिक 30 करायचे आहेत आपल्याला, 30 सेकंद पुढचे. मग 60 गुणिले 3 किती होतं, 180 अधिक 30 बरोबर 190 सेकंद. उत्तर कशात आलं पाहिजे बा आपलं, सेकंदामध्ये, 190 सेकंद. 190 नाही, 180 अधिक 30 केलं तर 210 होतं. 210 होतं बघा, माझं पण उत्तर चुकतं इथं. 210 सेकंद 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. जर त्रिकोणाची बाजू 21 सेमी असेल तर त्याची परिमिती काढायची. समभुज त्रिकोणाची बाजू दिली आहे. समभुज त्रिकोणाची बाजूचं सूत्र काय आहे आपलं, 3 गुणिले, त्रिकोण आहे म्हणून 3 गुणिले बाजू. आता बाजू दिली 21, मग 21 गुणिले 3 करायचं, 21 त्रिक 63. हा आपला 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे बघा. पुढचा प्रश्न बघू. 40वा प्रश्न आहे बघा, 4 अंकी एकूण समसंख्या किती. आता 4 अंकी एकूण समसंख्या काढायच्या आहेत. आता पहिला ऑप्शन बघायचा, 9001 आहे, 900 आहे, 450 आणि यापैकी नाही. आता 4 अंकी काढायचे आहेत. म्हणजे आता समसंख्या आणि विषमसंख्यामध्ये बघितलं तर 4 अंकी आपल्या ह्या 4500 आहेत सम आणि 4500 ह्या विषम आहेत. म्हणून आपलं उत्तर 4500. इथं संख्या नाही बघा, 4 अंकी विचारल्या, तिथं 3 अंकांचा दिलेला आहे 450. 4500 आपल्या संख्या आल्या पाहिजेत, म्हणून यापैकी नाही हा ऑप्शन आपण लिहायचा आहे. 41 बघा, 12 अधिक 17 बरोबर येणारे उत्तर रोमन अंकात लिहायचं आहे. आता 12 अधिक 17ची पहिला बेरीज करून घेऊ. 7 आणि 2 9 आणि 1 अधिक 1 2, म्हणजे 29 आलं. 29ची फोड करायची आहे बघा आपल्याला, 29 आलेलं आहे. 29ची फोड गेली तर 20 अधिक 9 होतं. मग 20ला आपण काय म्हणतो, डबल एक्स, आणि 9ला काय म्हणतो, आय एक्स. डबल एक्स आय एक्स, डबल एक्स आय एक्स, 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर आहे. अशा पद्धतीने फक्त काढायचं. 42 बघा, 200 अधिक 500 अधिक 300 बरोबर येणारे उत्तर रोमन अंकात लिहायचं आहे. आता 500 अधिक 300 800 आणि 200 बरोबर काय येणार, 1000 येणार. म्हणजे ह्या संख्यांची बेरीज आपली 1000 आली. तर रोमन संख्येत आपल्याला त्याला काय म्हणतात, तर सी हे आपण कशाला म्हणतो, सी हे आपण उत्तर बरोबर, सी म्हणजे 100, यल म्हणजे आपण काय म्हणतो, यल म्हणजे आपलं उत्तर असतं 50. परत यम आणि डी राहिलेलं आहे. मग यम डी कशाला म्हणतो बघा आपण, यम हे आपण 1000ला यम म्हणणार आहे आणि डीला 500 म्हणणार आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे, 1000 आपलं उत्तर आलेलं आहे, म्हणून आपलं यमला आपण काय म्हणतो, 1000 म्हणतो. उत्तर 4 नंबरचं येणार आहे. 43 बघा, 5 कंसात 9 आहे, चौकटीमध्ये 9, 5 चौकट 9 अधिक 402 बरोबर 971. आपल्याला बेरीज दिलेली आहे. इथं संख्या कोणती येणार विचारलेली आहे. संख्या काय करायचं आपण, 402 आणि 971 ह्यांची जरी तुम्ही वजाबाकी केली तर उत्तर आपल्याला लगेच येणार आहे. बघा कसं मी गेल्या प्रश्नपत्रिकेत देखील सांगितलं होतं. 971 वजा काय करायचं आहे, 402 करायचं आहे. बघा ह्या 11मधून 2 गेले, राहिले 9, हातच्याला 1, आता 7मधून 1 गेला, 6 राहिले, 9मधून 4 गेले,
5 राहिले. 569 आहे बघा. 569 म्हणजे इथं संख्या काय येणार आहे? 6 संख्या येणार आहे. अशा पद्धतीनं काढलं तरी तुम्हाला उत्तर लगेच मिळून जातं. 44 बघा. 5 व्यक्तींचे कोल्हापूर ते सांगलीचे एसटीचे तिकीट 255 आहे, तर एका व्यक्तीचे कोल्हापूर ते सांगलीचे तिकीट किती? आता 5 व्यक्तींचे दिलेले आहे आणि एकाचे काढायचे आहे. अशा वेळेस आपण काय करतो? भागाकार करतो. आता भागाकार करू बघा. 255 भागिले 5 करावं लागेल. आता एक नवीन पद्धतीचा भागाकार बघा 5. तर असा पण भागाकार करता येतो. 5 एके 5, 5 5 25 आणि परत इथं 5 राहिली म्हणून 5 एके 5. उत्तर काय येणार? 51. म्हणजे एका व्यक्तीच्या माणसाचं तिकीट किती असणार आहे? एका व्यक्तीचं 55 रुपये. पहिलाच ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे बघा. पुढचा आहे प्रश्न 46 बघा. 45 13°/17 हा अपूर्णांक अंकात लिहा म्हणले. 13° बघा. 13°. आता 17 हा ऑप्शन गेला. 13° इथं 3 मध्ये आहे. छेद 17 म्हणजे इथं आहे. 13/17 हा अपूर्णांक आपला योग्य असणार आहे. 46 आहे बघा. 2 9 2 0 आणि 3 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या बनवायची आहे. लहानात लहान बनवायची आहे. गेल्या प्रश्नपत्रिकेत देखील असा प्रश्न होता. 0ने सुरुवात होणारी संख्या ही आपली 4 अंकी होत नाही. आता इथं बघितलं तर ह्या 3 अंकी संख्या झाल्या. मग लहानात लहान बघायचं बघा. इथं 2 आहे, 0 आहे, 3 आहे आणि 39 म्हणजे 2039 ही संख्या आपली लहान होऊ शकते. इथं 2093 आहे, ही मोठी झाली, ही आपली लहान होणार आहे. आता 47 बघा प्रश्न. पाव किलो बरोबर किती किलोग्राम म्हटले किंवा किती ग्रॅम आहे? तर पाव किलो म्हणजे किती? पहिला 1 ग्रॅम बरोबर किती? 1 किलो म्हणजे किती असतं आपलं? 1000 ग्रॅम. मग पाव किलोग्राम म्हणजे 250 ग्रॅम असतं. पहिलाच ऑप्शन आहे तो बरोबर आहे. हे अर्धा किलोग्रॅम, हे 25 ग्रॅम, नुसता 25 ग्रॅम आहे आणि 750 म्हणजे पाऊण किलोग्राम. 48 बघा. जर एका पेनची किंमत 6 रुपये 15 असेल तर 4 पेनांची किंमत काढायची आहे. अशा वेळेस काय करायचं? गुणाकार. 6 रुपये 15 6 रुपये 15 4 पेनांची काढायचे आहे म्हणून गुणुले 4 करायचं. 15 चूक 60, ह्याच्याला 6, 6 चूक 24 आणि 6. बरं असं करू आपण. 4 4 पंचे 20, ह्याच्या 2 आलं, 4 एके 4 आणि 2 6 झाले. परत 6 चूक 24 म्हणजे 24 रुपये 60 पैसे आलेत उत्तर. 24 रुपये 60 पैसे. 24 रुपये 60 पैसे. 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा आपला, तो बरोबर येणार आहे. 49 प्रश्न आहे बघा. एका खोक्यात 8 डझन आणि 4 शाईच्या बाटल्या आहेत, तर खोक्यात एकूण बाटल्या किती? आता 8 डझन म्हणजे किती पहिला काढावे लागेल? 1 डझन बरोबर 12 वस्तू असतं. मग 12 8 काढायचं. 8 डझनाचे 12 8 96 आणि किती आहेत बाकीच्या? 4 शाईच्या बाटल्या आहेत. अधिक 4 करायचं, 100 आल्या. एकूण किती बाटल्या असणार आहेत आपल्या? 100. 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. खालीलपैकी कोणता अंक पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाही? बघा परत प्रश्न कसा आहे? पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्या वर्ग संख्या आपल्या आहेत, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, अशा संख्येच्या एकक स्थानी येत नाही म्हटले. आता 8 बघा. 8 हा येत नाही. 3 पण संख्या येत नाही. 2 पण बघा नाही येत. म्हणजे सर्व पर्याय बरोबर असणार आहेत. ह्या तिन्ही संख्या आपल्या काय एकक स्थानी येत नाहीत, पूर्ण वर्ग संख्यांच्या फक्त. आलं का लक्षात? बघा तर 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, थांबू इथेच आपण. आज आपण गणित या विषयाचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे बघा, 2010 या प्रश्नपत्रिकेचे. तर हे स्पष्टीकरण तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.